अख्खा निवडणूकभर राष्ट्रवादीची लोक आणि शिवसेनेची लोक वंचितच्या विरोधात प्रचार करत होते की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम करत होते की नव्हते. त्याच्या पुढे काय झालं समजून घ्या. ऑलरेडी यांचा अर्धा पक्ष फुटला आणि भाजपमध्ये जाऊन बसला, तरी यांचं वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणणं चालू होतं. दुसऱ्या बाजूला 2024 मध्ये विधानसभा झाली, 2024 मध्ये लोकसभा झाली. 2024 मध्ये निवडून आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 6 खासदार 2026 उजाड्याच्या आत भाजपमध्ये निघून गेले. आज काही आमदार भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत. दुसऱ्या बाजूला आपण सर्वच चर्चा ऐकतोय की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या गटाचे आमदार आणि खासदार भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत. मग ती बातमी थांबली की नवीन बातमी येते, नाही खासदार आणि आमदार जाण्याच्या मार्गावर नाहीये, शरद पवारांसकट अख्खी राष्ट्रवादी ही भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहे, अशी एक नवीन बातमी येते. मग त्याच्यानंतर अजून एक बातमी आपल्या सर्वांसमोर येते की रात्री 12 वाजता एक बैठक होते, ती 2 वाजेपर्यंत चालते आणि त्या बैठकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस रात्री 2-2 वाजेपर्यंत चर्चा करतात. आता जर उद्धव बाळासाहेब ठाकरे भाजपच्या विरोधात असतील आणि काँग्रेस बरोबर असतील तर ह्या 2-2 वाजेच्या चर्चेमध्ये शिस्तय काय हे महाराष्ट्राला सांगून तरी टाका एकदाच. तुमच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, आणि विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा वरनं माझ्या पुढचं लक्षात आलं की मागच्या महिन्यात महाराष्ट्रामध्ये एक लग्न झालं होतं आणि ते लग्न बरंच गाजलं होतं आणि ते बरंच चर्चेत आलं होतं. असा विषय झाला की महाराष्ट्राला मध्ये ज्यांना जाणते राजे म्हटलं जातं आणि ज्यांनी इतकं वर्ष पुरोगामी राजकारण करण्याचं नाटक केलं असे शरद पवार यांची नात खासदार सुप्रियाताई सुळे यांची मुलगी यांचं लग्न होतं सारंग लखानिया यांच्याशी. तर सारंग लखानिया कोण आहे, तर लखानिया परिवार हा 3 पिढ्या संघामध्ये आहे आणि भाजपमध्ये आहे. आताच नुकतीच ही MLCची म्हणजे विधान परिषदेची निवडणूक झाली तेव्हा सारंग लखानियांचे वडील हे बिनविरोध MLC म्हणजे विधान परिषदेवरती निवडून गेले. आता माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ नका काढू. कोणी कोणाशी लग्न करायचं हा त्यांचा वैयक्तिक विषय, संविधानाने त्यांना अधिकार दिलाय आणि हा त्यांचा वैयक्तिक विषय आणि तो 100% वैयक्तिक विषय राहणार आहे. पण जर तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला चुत्या बनवून एक लग्न करणार असाल तर त्याच्याबद्दल पब्लिकमध्ये चर्चा होणार म्हणजे होणार. कारण तुम्ही विषय समजून घ्या. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंगावरती केसेस घेणार, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या लोकांशी लढणार, RSS शी लढणार, वंचित बहुजन आघाडीचे नेते जितके पण लोक भाजपच्या विरोध आहेत ते आंदोलन करणार, अंगावरती केसेस घेणार, भाजपच्या लोकांच्या लाठाकाट्या करणार, पोलिसांच्या लाठाकाट्या करणार, 2-2 दिवस जेलमध्ये जाणार आणि ह्यांचं काय, ह्यांचं आपापसात लग्न होणार. म्हणजे सत्ता NCPची किंवा भाजपची सत्ता घरात राहिली पाहिजे आणि मरण हे कार्यकर्त्याचं झालं पाहिजे. हे धोरण आज तुम्ही ओळखून काढा मित्रांनो. हे राजराजांचं रागण आहे की इकडे सैनिक युद्धामध्ये मरत राहणार आणि एका लग्नामध्ये युद्ध मिटून एक युती होणार. आणि मी परत म्हणतो, कोणाची कोणा लग्न करणार हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. पण जर इतके वर्ष तुमचा पारंपरिक शत्रू असेल, तुम्ही एकमेकांच्या कार्यकर्त्यांवरती केसेस टाकत असाल, तुमच्या युद्धामध्ये तुमच्या राजकीय भांडणामध्ये ते कार्यकर्त्यांचं मरण होत असेल आणि सत्ता, पैसा आणि कारखाने हे कोणत्याही परिस्थितीत घरी राहायला पाहिजेत म्हणून तुम्ही एका रात्रीत हे सत्तेचं सातं लोट करत असाल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ नाही करणार. एवढं मी नक्कीच आज तुमच्या सर्वांसमोर सांगू इच्छितो.